मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील सत्ता संघर्ष आता उघडपणे पेटला आहे। शनिवारी विष्णुदास भावे नाट्य मंदिरात झालेल्या भव्य मेळाव्यात स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश बाबा कदम यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला। विशेष म्हणजे हे तेच अंकुश बाबा कदम आहेत ज्यांनी ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। या पक्षप्रवेश सोहळ्यातील वातावरण उत्साहपूर्ण होते। मंचावर उपस्थित शिंदे गटाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर तीव्र टीका केली। आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी नाईक यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला। शिंदे जिथे जातील तिथे जनतेची कामे सोडवता। ठाणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता तो शिवसेनेचा झाला आहे आणि ठाण्याची ओळख एकनाथ शिंदे म्हणूनच आहे। शिवसेनेमध्ये कुणी बॉस नाही, ही कार्यकर्त्यांची शिवसेना आहे असे ते म्हणाले। तसेच कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आव्हानही त्यांनी दिले। 14 गावे समाविष्ट व विमानतळ नामकरणाचा मुद्दा नवी मुंबईतील 14 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते, मात्र नाईक गटाने त्याला विरोध दर्शवला होता। दरम्यान नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय झाल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले। कामं एवढी केलेली आहेत आपण नव्या मुंबईसाठी। आज नव्या मुंबईत विमानतळ होतंय, त्याचं उद्घाटन होईल, त्याला आपण दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे, बिलकुल दिलेलं आहे। त्याच्या आतली स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही, सांगणार नाही मी, कधी नंतर कधी सांगेन। बऱ्याच स्टोऱ्या माझ्याकडे। भूमिपुत्रांसाठी देखील आपण जे काम केले, मगाशी नरेश मस्के यांनी सांगितलं, खासदारांनी आपल्या गरजेपोटी बांधलेली घरं ही कायम करण्याचं काम आपण केलं। निर्णय किती आहेत, मगाशी मला जंत्री नाटा साहेबांनी दिली होती। या कार्यक्रमात शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी नाईकांच्या लॉटरी वक्तव्याला प्रत्युत्तर देत म्हटले, शिंदे साहेबांच्या बंडामुळेच भाजप राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली। आम्ही इतरांच्या मंत्रिमंडळात हस्तक्षेप करत नाही, पण आमच्यात अडथळा आणला तर आम्हीही गप्प बसणार नाही। ज्यांनी 2.5 वर्षापूर्वी स्वतःचं मंत्रिपद बाजूला ठेवून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हातात घेतला आणि बंड केलं, आणि त्यामुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादा यांच्या गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, असे आपल्या सगळ्यांचे लाडके आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। परंतु आज आनंदाचा दिवस आहे, नवरात्रीचे दिवस आहे, आणि आम्ही उगाच कुठे आमचं तोंड उघडत नाही, परंतु आमच्या नादाला कोण लागलं तर त्याला सोडतही नाही, एवढे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय। तर मंत्री उदय सामंत यांनीही गणेश नाईक यांना इशारा दिला। जनता दरबारचा आपण उल्लेख केला। साहेब जिथं जातात तिथं जनता दरबारच असतो। म्हणजे आता इथून बाहेर गेले आणि कुठच्या तरी कामानिमित्त गाडीतनं उतरून रस्त्यावर उभे राहिले तरी त्यांच्या जनता दरबारला जेवढी गर्दी असते त्याच्या 10 पट इथं गोळा होईल, याची नोंद देखील काही लोकांनी घेतली पाहिजे। त्याच्यामुळे जनता दरबार घ्यायचा, त्याच्यावरनं फक्त टीका टिप्पणी करायची, याच्यापेक्षा तुम्ही पुढे काय करणार आहात, तुम्ही भविष्यामध्ये नवी मुंबईचा विकास कसा करणार आहात, हे जनतेला सांगणं गरजेचं आहे। आणि मला आपला एक सहकारी म्हणून, साहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की नवी मुंबई महानगरपालिका साहेब त्याचा निर्णय घेतील, युती करायचा निर्णय साहेब घेतील, अजून काय करायचं असेल तर साहेब निर्णय घेतील, पण या महायुती करायची आहे म्हणून आपला पक्ष वाढवायचा नाही अशी भूमिका घेऊन उपयोगाचं नाही। स्वराज्य पक्षाचे माजी नेते अंकुश बाबा कदम यांनी नाईक घराण्यावर थेट हल्ला चढवला। त्यांनी गणेश नाईक यांना रावण अशी पदवी देत संदीप नाईक यांच्या पक्षांतराची खिल्ली उडवली। आपल्याच एका सहकारी पक्षाच्या कार्यकर्ता मला भेटला, चाललेला घाईघाईने। मी विचारलं, काय रे कुठे चाललाय? तो म्हणला
साहेबांचे बॅनर बनवायचे आहेत, त्या ठिकाणी मी चाललोय आणि हसला आणि निघाला. मी म्हटलं का हसतोय रे बाबा? तो म्हणला साहेब आमची वाईट परिस्थिती आहे. आम्हाला ज्यावेळी तो बॅनर बनवायला घेतो, आमचे नेते, आमच्या नेत्यांचे भाऊ, आमच्या नेत्यांची 2 मुलं, आमच्या नेत्यांची 3 पुतणे, आमच्या नेत्यांचे 3 नातू, 10 झाले. 10 कुणाला तोंड असतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आज आपण या आत्ताच्या इलेक्शन मध्ये पाहिलं असेल की ह्या 10 तोंडातलं एक तोंड दुसऱ्या पक्षात पोहोचवलं, तिसऱ्या पक्षात पोहोचवलं. वेळ आली ना तर स्वतःच्या स्वार्थासाठी हे 4थं तोंड MIM मध्ये पण घेऊन जातील आणि तिथं निवडणूक लढवतील. अशी परिस्थिती आहे. मी एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला सांगतो. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक प्रकर्षानं पुढे आला आहे. शिवसेना आणि भाजप युती असली तरी नवी मुंबई व ठाण्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता बळावली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.